बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शेतामध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप निर्माण झालं। खामगाव तालुक्यातल्या बोरी, अडगाव, शहापूर, पळशी या शिवारामध्ये जोरदार पाऊस झाला। रबी उन्हाळी पिकं घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। पेरणीपूर्व मशागत करता येत नसल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत। एकंदरीत विदर्भामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं खोळंबलेली आहेत आणि या संकटावर मात करत हिमतीने उभं राहण्याचा प्रयत्न शेतकरी करतात। खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी सध्या पैशांची जुळवाजुळव करतात। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। गेल्या 20 ते 25 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र जे आहे हे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस जो आहे तो होत आहे आणि या संपूर्ण दिवसांमध्ये जे आहे हे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं जी आहेत ते मोठ्या प्रमाणात खोळंबलेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो संपूर्ण कालावधी असतो हा पेरणीपूर्व खरीपाची जी पेरणी आहे त्याच्या पूर्व मशागतीची ही संपूर्ण काळ असतो। मात्र गेल्या 20 ते 25 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कामं जी आहे ती खोळंबलेली आहे। त्याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा मान्सून जो आहे हा आता याच महिन्याच्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता चिंतेत पडलेला आहे। काका, खरं तर हे दिवस संपूर्ण खरीप हंगामातील जे आहेत हे पेरणीपूर्व मशागतीचे दिवस आहेत। सध्या गेल्या 20-25 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय। सध्याची काय परिस्थिती आहे? नाही, या पाण्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठं आसमानी संकटच आलं असं म्हणायला काय हरकत नाही। कारण शेताची कामच जर झाली नाही तर मग रबीचं पेरणीचं नियोजन करायचं कसं? कारण शेतच तयारी नाही तर मग पेरायचं घडून आणि त्या लेबरही मिळत नाही आणि अजून मालाचं जे काही उन्हाळी पेरलेलं आहे तेही काढायचं बाकी आहे। त्याच्यामुळे थोडी अडचण तर आहेच। गेल्या रब्बी हंगाम असेल, त्याचबरोबर उन्हाळी असेल, खरीप हंगाम असेल, या संदर्भात कशा पद्धतीची पिकाची पेरणी केली होती? त्यामध्ये समाधानकारक जे आहे ते उत्पन्न झालेलं आहे? नाही, समाधानकारक तर शेतकरी कधीच होऊ नाही शकत, कारण निसर्गच त्याला समाधान राहू नाही देत। आता पैशाही जुळवाजुळव पेरणीसाठी कशी करणार? ते तर मग आता उसनवारी काही, कारण पहिलेच मागचं पीक कर्ज भरलेलं नसल्यामुळं, मालाचा भाव नसल्यामुळे ते काही भरल्याने गेल्यामुळे बँक थकीत आहे, ते काही आपल्याला देणार नाही। आणि शेतकऱ्यांनी म्हणजे सरकारनं चॉकलेट दिलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करू, पण त्याचं काही अजून चॉकलेट सगळ्यांनी जाऊ राहिलं, ते लिहिलं काय शेतकऱ्याला? त्याच्यामुळं आता जे व्हायचं ते तर बघू काय होईल। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।